नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर बघा 11वी ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. राज्यामध्ये 9,087 विद्यार्थ्यांचा कोट्याअंतर्गत मित्रांनो प्रवेश निश्चित झालेला आहे. तर आता यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. त्यानंतर भरपूर असे विद्यार्थी की त्यांचा नंबर लागलेला नाही आहे, तर त्यांचा नंबर कसा लागणार त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ITI 11वी ॲडमिशनबाबत प्लसमध्ये ITI ॲडमिशनबाबत MSCT ॲडमिशनबाबत तुम्हाला मी संपूर्ण गायडन्स देत असतो. तर भरपूर विद्यार्थी आपल्या चॅनलमध्ये आणखीन ॲडमिशन घेतात. भरपूर विद्यार्थ्यांचा नंबर आणखीन चांगल्या कॉलेजला लागलेला आहे. जर का तुम्हालाही वाटत असेल की तुमचा नंबर चांगला कॉलेजला लागला पाहिजे, तर त्यासाठी पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला जी काही माहिती मी सांगत असतो ती माहिती तुम्ही जर बघितली, ती माहितीची जर तुम्ही आणखीन फॉलो केली तर तुमचा नंबर लवकरात लवकर लागणार आहे. कारण की जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आपल्या चॅनलवर भरपूर विद्यार्थ्यांसाठी नंबर लागलेला आहे चांगल्या कॉलेजला. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा नंबर लागला पाहिजे तर फक्त फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून फ्रीमध्ये सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर बघा आता तुम्हाला डायरेक्ट मेन माहिती सांगतो, कारण आपला उद्देश असतो की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगली माहिती देण्याचा आपल्या ठिकाणी उद्देश आहे. तर बघा राज्यामध्ये 9,087 तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 9,087 विद्यार्थ्यांचा कोटांतर्गत प्रवेश निश्चित झालेला आहे. प्रभारी शिक्षण संचालक डॉक्टर पानसळे यांनी दिलेली संपूर्ण माहिती आहे. आता संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. तर बघा 11वी कोटांतर्गत प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी अर्थात गुरुवारी दिनांक 12ला म्हणजेच 12 तारखेला राज्यामध्ये एकूण 9,087 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आता कोटांतर्गत प्रवेशासाठी एकूण 1,93,048 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. किती? तर 1,93,048 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याबाबत प्रभारी शिक्षण संचालक डॉक्टर श्रीराम पांजाळे यांनी माहिती दिली आहे. आता पुढे जर बघितलं तर दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने 11वी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी अधिकृत पोर्टलसह विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये प्रसिद्ध केली आहे. म्हणजेच तुम्ही पोर्टलला जाऊन तुम्ही लॉग इन करून तुमच्या ठिकाणी यादी चेक करू शकता. विद्यार्थ्यांना कोटांतर्गत अल्पसंख्याक इन हाऊस व्यवस्थापन प्रवेश निश्चित करण्यासाठी शनिवारी दिनांक 14 सायंकाळी 6 पर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जाऊन ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ठिकाणी प्रवेश निश्चित करायचा आहे, असे आवाहन केले. राज्यामध्ये 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये जर बघा आता तुम्ही जर बघितलं तर पहिल्या ठिकाणी प्रवेश फेरी या ठिकाणी जाहीर झाली आहे. तर पहिल्या फेरीमध्ये 9,435 कनिष्ठ महाविद्यालय नंतर उच्च माध्यमिक शाळांच्या ठिकाणी नोंदणी झालेली होती. आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे की आकडे काय सांगतात हे आपल्याला बघायचे आहे. तर आकड्यांकडे लक्ष आपण या ठिकाणी टाकूया. तर बघा राज्यामध्ये 11वी प्रवेशाच्या पहिल्याच फेरीमध्ये 9,435 कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये विद्यार्थी एकूण प्रवेश क्षमता 21,23,040 आहे. त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता 18,97,526 तर कोटा प्रवेश क्षमता 2,25,514 ठिकाणी आहे. प्रतीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी नोंदणी मात्र फक्त 12,71,295 या ठिकाणी झालेली आहे. आता तुम्ही जर विचार केला तर कोटांतर्गत प्रवेश किती असणार याची माहिती आपण बघूया. तर बघा प्रकार आहे, यामध्ये तुम्हाला प्रकार दिले आहे. या अंतर्गत तुम्हाला कोटांतर्गत आलेले अर्ज आणि प्रवेशित अर्ज दिले आहे. तर बघा इन हाऊस जो कोटा आहे तर त्या अंतर्गत कोटाअंतर्गत आलेल्या या ठिकाणी अर्ज तुम्ही जर बघितलं तर 52,468 आहे आणि प्रवेशित विद्यार्थी किती 3,871. नंतर व्यवस्थापन मॅनेजमेंट कोटा याला म्हणतात. तर यामध्ये तुम्ही जर बघितलं कोटाअंतर्गत आलेले अर्ज किती आहे 36,991 आणि जर तुम्ही बघितलं प्रवेशित विद्यार्थी किती फक्त 1,022. नंतर अल्पसंख्याक आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता अल्पसंख्याक, याला तुम्ही या ठिकाणी मायनॉरिटी कोटा म्हणतात. तर याला या ठिकाणी जवळजवळ 23,589 या ठिकाणी कोटाअंतर्गत आलेले अर्ज आहेत आणि प्रत्यक्षामध्ये प्रवेशित विद्यार्थी किती 4,194 आणि एकूण जर तुम्ही विचार केला तर 1,93,048 आणि या ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी किती आहे तर 9,087 ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशित आहे. नंतर तुम्ही जर विचार केला तर अधिक माहितीसाठी तुम्हाला ही वेबसाईट दिली आहे बघा, MHA-FIJC-admission.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकता. ईमेल तुम्हाला दिलेला आहे बघा, या ईमेलला तुम्ही माहिती घेऊ शकता. हेल्पलाईन नंबरही दिला आहे, या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. म्हणजेच हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे आणि वेबसाईटसुद्धा दिली आहे. यावर जाऊन तुम्हाला काही
प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही ईमेल करू शकता. हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून विचारणा करू शकता. तर अशा प्रकारे पहिल्या जी तुमची यादी लागलेली आहे ती यामध्ये ज्या ज्या विधांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना देखील ॲडमिशन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण शॉर्टबोर्ड स्पीड संपूर्ण माहिती समजून घेतलेली आहे. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की कशाप्रकारे तुमचा नंबर लागू शकतो, दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये कोणकोणत्या विधाचं सिलेक्शन होणार आहे, कोणकोणत्या विधाचा नंबर लागणार आहे, संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.